नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या 2100 रुपये संदर्भात. आता तुम्ही मला बऱ्याच लोकांचे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ते व्हिडिओ सुद्धा मी पाहिले. मला बऱ्याच महिलांनी मेसेज पण केलेले आहेत. आता आता जो जून महिन्याचा आपलं वितरण होणार आहे, म्हणजे आता जून महिना चालू आहे आणि जून महिन्याचं वितरण जे आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे होणार आहे आपल्या जुलै महिन्यामध्ये, तर त्या महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये येणार आहेत. असं जे आहे त्या ठिकाणी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण मला तो प्रश्न विचारलेला आहे. तर 2100 रुपये संदर्भामध्ये मी खूप वेळा अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत 2100 रुपये प्रमाणे निधी मंजूर होणार नाही तोपर्यंत आपल्याला 2100 रुपये मिळत नाहीत. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता जेव्हा आपलं अधिवेशन होतं मार्च महिन्यामधलं, म्हणजे उन्हाळी अधिवेशन, त्यावेळेस आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पूर्ण 1 वर्षाचा निधी जो आहे तो ऑलरेडी मंजूर झालेला आहे. किती? 1500 रुपये प्रमाणे. बरोबर. आता 1500 रुपये प्रमाणे जर आपला 1 वर्षाचा निधी मंजूर झालाय तर मला तुम्ही सांगा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये कसा येईल? येईल का 2100 रुपये हप्ता? येणार नाही. तुम्हाला 1500 रुपयेच हप्ता येणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग तुम्ही म्हणाल ताई मला आता 2100 रुपये कधी मिळणार आहेत? तर 2100 रुपये जर सरकारने आता ठरवलं, म्हणजे आता अधिवेशन चालू आहे, बरोबर. आता अधिवेशनाच्या अंतर्गत अधिवेशनामध्ये जर पुरवणीच्या अंतर्गत त्यांनी निधी परत एकदा पुरवणी सादर करण्यात आली, पुरवणीच्या अंतर्गत परत एकदा जो आहे 2100 रुपये प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला. म्हणजेच काय, तर 1500 रुपये प्रमाणे आपला निधी मंजूर आहे, पण आता आपल्याला वरचे 600 रुपये ऍड करायला लागतील, बरोबर. तेव्हा ते 2100 रुपये होणार. तर त्या पुरवणीच्या अंतर्गत जी आहे ती मागणी करावी लागेल. त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल. त्यानंतर तो GR येईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर तुम्हाला मग GR आल्यानंतर ते 2100 रुपये प्रमाणे निधी जो आहे तो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये ते 2100 रुपये येतील. पण आता ते येणार आहेत का? मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं आहे, जोपर्यंत त्याच्या अंतर्गत GR येणार नाही, सरकारकडून माहिती येणार नाही, तोपर्यंत 2100 रुपये हे जे निधी आहे तो तुम्हाला वितरित होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की 1500 रुपये प्रमाणे सर्व पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला हप्ता मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता सध्याच्याला. म्हणजे मला असं वाटतं 2100 रुपये ठीक आहे, जेव्हा येतील तेव्हा येतील आणि ते कधी येतील हे आता आपण कोणीही सांगू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा जो आहे तो हप्ता वितरण होईल, एवढं नक्कीच आपल्याला खात्रीशीर माहिती आहे. पण आता लगेच होणार का ते? तर नाही. आता सध्या तरी 2100 रुपये येणं अजिबात शक्य नाही, हे लक्षात घ्या. त्याच्याच अंतर्गत तुम्ही जे व्हिडिओ पाहताय, कुठं पण मी बरेच व्हिडिओ पाहिले, EKYC पण चालू आहे, करा करा म्हणतायत, कुठला तरी फॉर्म भरा म्हणतायत, कुठं तरी जावा म्हणतायत. सगळी चुकीची माहिती आहे, सगळ्यात चुकीच्या अफवा आहेत. मनीषा धुमाळ ऑफिशियल हे एकमेव महाराष्ट्रातलं चॅनल आहे जे तुम्हाला खात्रीशीर मार्गदर्शन करतं आपल्या प्रत्येक योजनेच्या अंतर्गत आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. त्यामुळं या अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि इतर महिलांना या व्हिडिओला जरूर शेअर करा. मला भरपूर महिला महाराष्ट्रामधून ज्यांच्याकडे माझे नंबर आहे, ज्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत, त्या मला व्हिडिओ पाठवत असतात, मेसेज करत असतात, ताई आता ही माहिती आली, ही खरी आहे का माहिती, ही खरी आहे का माहिती, बरोबर. तर हे जे 2100 रुपयाची माहिती आहे ही पूर्णपणे अफवा आहे. आता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये मिळणार नाही, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि जर मिळणार असेल तर तसं निर्णय होईल अगोदर, त्याचा GR येईल, ती माहिती येईल, त्याच्यानंतर वितरण होईल. लक्षात घ्या, असं वितरण होणार नाही 2100 रुपये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मी तुम्हाला मदत करत आहे तसं तुमच्याही मदतीची मला गरज आहे, आपल्या इतर नागरिकांना गरज आहे. त्यामुळे व्हिडिओला शेअर करा, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सध्या तरी तुम्हाला 2100 रुपये येणार नाही. ज्यावेळेस येणार असतील त्यावेळेस सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला माहिती देणार आहे. लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत GR आलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी काल शेअर केलाय, जरूर तो व्हिडिओ पहा. चला, आता ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे, ताई नवीन फॉर्म चालू होतील का? सध्या तरी नवीन फॉर्म चालू होणार नाहीत, कुठेही नवीन फॉर्म चालू नाहीत योजनेचे आणि नवीन फॉर्म सध्या चालू पण होणार नाही. ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच व्यवस्थित दर महिन्याला लाभ मिळणं हेच सध्या महत्वाचं आहे आणि ह्याच्यावरच आपलं जास्त महत्वाचं जे आहे ते फोकस आहे आणि EKYC वर, बरोबर ना. बाकी जेव्हा नवीन फॉर्म होतील चालू तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. काळजी कुठल्या योजनेच्या अंतर्गत कुठलीही माहिती येऊ द्या, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे. कुठेच तुम्हाला डाऊट नाही, कोणीही काळजी करू नका. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.